यांनाही व्यासपीठावर या. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यांच्या माध्यमातून मानाचा चषक 2021 ही स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा. चला बॅट्समन पाठवा बोरावळे. आपल्याला विनंती असेल 4 ओव्हरचा हा सामना. तर या ठिकाणी आगमन होते विजय तळेकर यांचं आगमन होते. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. आदर्श निवे संघाचे सर्व संघ व्यवस्थापक केशव गोळे पंच म्हणून कामगिरी कर. विजय तळेकर यांचं आगमन होते. स्वप्नील चोरगे साहेब. चला स्वप्नील चोरगे यांनी कुठे असाल त्यांनी व्यासपीठावर संपर्क साधा. आता काम पाटील लेग अंपायर चला मैदानात. संदीप दादा कदम आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे एक उत्कृष्ट खेळाडू केशव गोये साहेब. मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. चरई संघाचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे का? दिलं ना. प्रशांत 4चा हाफ क्लिअर होणार पहिलं. केतन खाडे साहेब कुठे असाल त्यांनी माईकशी संपर्क साधा. रोहित पार्टे स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंडला बंटी. मानाचा चषक या सामन्याकरता केतन खाडे साहेब यांनी 2000 पहिला चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायला प्रयत्न केला. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला, परंतु चांगला चेंडू टोलवला रोहित पार्टे यांनी. मनोज चिकणे, मनोज तळेकर, शैलेश चिकणे आहेत. मनोज तळेकर, विजय तळेकर संघाचे संघ व्यवस्थापक. चांगला चेंडू स्लोअर मध्ये चेंडू गती कमी केली आहे चेंडूवरती. फलंदाज बंटी यांनी ओळखलं. बंटी यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. रोहित पार्टे सायनाथनगर घाटकोपरला बिलॉंग करतात. चांगलं क्रिकेट त्यांचं देखील राहिलंय, परंतु बोरावळे गावासाठी सातत्याने परफॉर्मन्ससाठी ते जरूर वाट पाहतात. परंतु आज संधी आहे आणि त्या संधीचं सोनं कशा प्रकारे केलं जाईल. रोहित पार्टे आणि बंटी. केतन खाडे केतन खाडे, केतन खाडे केतन खाडे धामणदेवी संघाचे या आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. देवले संघाचे कर्णधार अभिजित केसरकर यांनी व्यासपीठावर या. देवळे संघाचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. या संघ खेळाडू प्रतिनिधी मनोज तळेकर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन या ठिकाणी दाखल होत आहे. धाव फलकावरती 2 धावा पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. रोहित पार्टे यांना थांबवलंय. आणि आपण जर पाहिलं गेलं तर अशा प्रकारच्या खेळपट्टीवरती मोठी धावसंख्या आज आपण सकाळ
तर या ठिकाणी सन्मान केला जातोय केतन खाडे यांचा. धामणदेवी संघाचे पहिलं षटक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती प्रवीण तळेकर. धावफलकावरती केवळ 2 धावा पाहायला मिळत आहेत. बोरावळे संघ बॅकफुट वरती जातोय पहिल्या षटकामध्ये. चांगला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मिळते. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक 3 धावांवरती जाऊन पोहोचेल. मोठे फटकेबाजी करणं गरजेचं आहे कारण समोरील संघ आदर्श निवे हा संघ देखील त्यांच्याकडे देखील फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. मोठा फटका बंटीच्या बॅट मधून आलाय आणि चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 4 धावा. त्या 4 धावांनी धावफलक कुठेतरी पुढे जाताना पाहायला मिळेल कारण पहिल्या षटकामध्ये संत गतीने धावसंख्या पाहायला मिळाली. त्या षटकामध्ये प्रहार करावे लागतील. 4 ओव्हरची मॅच असेल. पहिला सामना आपण पाहिलं गेलं तर चरई संघाने जिंकलाय. मनोज. प्रवीण तळेकर पुन्हा एकदा सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका खेळलाय या ठिकाणी. पुन्हा एकदा मनोज चेंडूवरती जात आहे. झेल टिपलाय. पहिला धक्का बसतोय बोरावळे संघाला बंटीच्या रूपात. तर पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानामध्ये समीर महाब्दी बोरावळे गावाला बिलॉंग करतात. घाटकोपरला स्थायिक आहेत. सायनाथ नगर शनी मंदिर या मैदानामध्ये सातत्याने सराव. परंतु आज मोठी स्पर्धा खेळत आहेत. मानाची स्पर्धा पहिली स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची. त्यामध्ये बोरावळे संघ दाखल झालाय. त्यामधील 2 फलंदाज रोहित पार्टे एका साईडला तर नॉन स्ट्राईक एंडला समीर महाब्दी. पहिला चेंडू या ठिकाणी लॉफ केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. झेल मात्र झेल करण्याची संधी होती. झेल टिपला नाहीये. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पंच आम्हाला धावा कळवतील. 3 धावा. 3 धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. डबल फिगर मध्ये धावफलक जाताना पाहायला मिळतोय 10 या आकड्यावरती. 35-40 देखील धावसंख्या एक टार्गेट सन्मानपूर्वक टार्गेट म्हणावं लागेल कारण आपण अगोदरच्या मॅचेस पाहिल्या तर अतिशय चांगली गोलंदाजी लंगोटी मित्रमंडळ संघाने करताना पाहायला मिळाले आणि पहिल्या 8 मधून तो संघ बक्षीस फेरीसाठी पात्र ठरला. या 8 मधून त्यासाठी झुंज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर पूर्ण केली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव. शेवटचा चेंडू या षटकामधील दुसरं षटक. मनोज पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर लाजबाब गोलंदाजी केली. 2 धावा केवळ खर्च केल्या. विजय तळेकर सामन्याचा आनंद घेत आहेत. PTPL ही स्पर्धा आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये समीर महाब्दी पहा या ठिकाणी आणि झेल करण्याचा प्रयत्न होता परंतु विजू याच्या हातामधून झेल निसटलाय. 2 धावा जरूर घेतल्या जातील. समीर महाब्दी यांनी चांगला प्रयत्न केला मोठा फटका खेळायचा परंतु 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 षटक संपले. 13 धावा धावफलकावरती. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकाच्या अखेरीस अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा बनवणार याकडे मात्र लक्ष असेल बोरावळे संघाचं.
रोहित पार्टेकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, षटकार चौकार मारण्याची. समीर महाबदी यांच्याकडे देखील क्षमता आहे, परंतु समोरील संघाकडे देखील तेवढ्या ताकदीचे गोलंदाज. त्यांचा सामना तुम्हाला करायचा आहे. 2 षटकं आपण जर पाहिली, मनोज तळेकर यांचं षटक तर 2 षटकाचं पाहायला मिळालं, परंतु दुसऱ्या षटकात 11 धावा येताना पाहायला मोठा फटका रोहित पार्टे याच्या बॅटमधून येतोय. काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून येतोय हा दमदार षटकार. 6 धावा. अशा प्रकारचे चेंडू रोहित पार्टेला भेटले तर नक्कीच बाहेर फेकतोय रोहित पार्टे. सायनाथ नगरमध्ये देखील सातत्याने चांगली फलंदाजी काही काळामध्ये गतवर्षी देखील करताना पाहायला मिळाले. बोरावळे गावाची स्पर्धा झाली, त्यामध्ये बोरावळे हा संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. पुढील चेंडू घेऊन मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूची फेक करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक या 2 धावांनी पुढे जाईल, जाऊन पोहोचतोय तो. बोरावले संघाला विनंती आहे, बाहेरून कोणी आवाज येऊ नका, पेनल्टी दिली जाईल. 21 या आकड्यावरती रोहित पार्टे वैयक्तिक 12 धावांवरती खेळी करतोय. एक षटकार तर त्याच्या बॅटमधून आलाय. अक्षय वरती आक्रमक, 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा कुठल्यात. मानाचा चषक 2021 माझा तालुका माझा अभिमान असणारी स्पर्धा पलतपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्यांच्या माध्यमातून आयोजन केले गेले. टेनिस बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा तालुक्यामध्ये. हवेत चेंडू जर चढवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक झेल टिपेल आणि मोठा धक्का बोरावळे संघाला. रोहित पार्टे ची खेळी संपुष्टात. वीरू मैदानामध्ये येतात बॅटिंगसाठी. चांगला फटका या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. पुन्हा एकदा विकेट मिळते आणि समीर महाबदी देखील बाद होत आहेत. जिथं पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा फटकावल्या, तदनंतर मात्र हा गोलंदाज करामत करतोय. 2 खेळूंना माघारी परतवले. हॅट्रिकची संधी निर्माण झाली अक्षयला. तर विजय तळेकर यांना जरूर सांगत असतील, हॅट्रिक आजच्या दिवसामधील पूर्ण करेल का. सुदेश शिंदे मैदानामध्ये जात आहेत. अष्टविनायक प्रीमियर लीगचे आयोजक. 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शैलेश चिकणे आणि विजय तळेकर यांच्याकडून हॅट्रिकची नोंद केली तर आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक होईल. षटकार हॅट्रिक जर पाहायला मिळाले, परंतु विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली नाही. काल 2 पाहायला मिळाल्या, परंतु हा चेंडूला सन्मान दिलाय. चांगला चेंडू टाकला होता, परंतु विजू यांनी चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. वीरू यांनी चांगल्या प्रकारे खेळून काढला. 1 धाव मिळेल आणि धावफलक पुढे जाईल. 22 या आकड्यावरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. सुदेश शिंदे स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका, पुल शॉर्ट ऑन पुल खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडीशी चुकी आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक चौकार पाहायला मिळतोय. सुदेश शिंदे यांच्या बॅटमधून 4 धावा मिळतील. चार धावांनी धावफलक पुढे जाईल. 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या षटकात देखील समाप्ती होते आणि 3 षटकं संपल्यानंतर 26 धावा. येणारे 6 चेंडू शिल्लक. वीरू आणि सुदेश शिंदे कशा प्रकारे फलंदाजी करतील. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा म्हणजे 35-40 टार्गेट, हे देखील सन्मानपूर्वक टार्गेट असेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विनू तळेकर. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू ची फेक करेल तर नंतर घेतली गेलेली एक सिंगल. या सिंगलने धावफलक पुढे जाईल. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते. स्ट्राईक रोटेट केले. सुदेश शिंदेकडे मोठे फटके खेळायची क्षमता आहे. अगोदरच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती एक चौकार जरूर खेळला सुदेश शिंदे यांनी, परंतु आता 5 चेंडू खेळायचे. सुंदर फटका, बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलेत, समोर खेळलेत आणि एक सिंगल. चांगली फेकी केली.
मनोज तळेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते. चांगली फेकी केली आणि एकाच धावेवरती रोखलं. एक सिंगल घेतली, एका सिंगलने धावफलक 28 आकड्यावरती. 4 शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लर झोन मध्ये. एक सिंगल येते. एकोणतीस या आकड्यावरती. विनू पुन्हा एकदा सज्ज होईल वीरूसाठी. चांगला फटका लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतील. तो तदनंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु एकच धाव मिळेल आणि धावबादच्या रूपात सुदेश शिंदे हे देखील माघारी परततील. पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आता मैदानात सज्ज. आपली संघाची धुरा सावरण्यासाठी सुनील उतेकर साहेब यांनी आपण अध्यक्षांना खेळताना पाहिलं, आपण सचिवांना खेळताना पाहिलं, आपण आता खजिनदार मैदानात उतरले, त्यांना देखील खेळताना पाहतोय. पण कार्याध्यक्ष काही खेळताना पाहायला मिळाले नाही. काल त्यांचा संघ खेळला. हा चेंडू डॉट टाकलाय आणि उपाध्यक्ष यांना देखील आम्ही खेळताना पाहायला मिळाले नाही. स्वप्नील चोरगे, मोठा फटका वीरू यांच्या बॅट मधून येतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. मनोज झेल टिपेल का? आणि हो, दुसरा झेल मनोज यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी देखील मनोज तळेकर यांनी केली. धावफलक 30 या आकड्यावरती धावून पोहोचेल. षटक संपलंय 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा. विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आदर्श निवे या संघाला. चला बोरावळे, आपण मैदानात ताबा घ्या त्वरित. यानंतरची मॅच सरई विरुद्ध या 2 संघातील विजेता संघ अशी मॅच असेल. उतेकर साहेब लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनोद यांचं आगमन होते हळदुलेचे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंचाने सामना चालू करा.
24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आणि त्यासाठी सलामीची जोडी पंचाने त्वरित मैदानामध्ये सामना दाखल चालू झाली आहे. करा. भाऊ आणि अक्षय. तर गोलंदाजी मार्कवर सोमनाथ उतेकर बोरावळे संघामध्ये आघाडीचा गोलंदाज सोमनाथ उतेकर येतोय. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पाहायला मिळेल आणि बोरावळेच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज याच गोलंदाजाने घेतला होता. तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सोमनाथ उतेकर. पहिला चेंडू घेऊन स्ट्राईक एंडवरती भाऊ, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. पहिला चेंडू पहा, चांगला चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल षटकाची सुरुवात करतोय सोमनाथ. असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे मानाचा खेळाडू चषक. रस्त्यावर खेळत आहे त्यांनी कृपया रस्त्यावर खेळू नका. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होईल असं काही कृत्य करू नका. वारंवार सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाही. दुसरा चेंडू देखील त्याच टप्प्यावरती यासाठी ओळखले जातात सोमनाथ. पंचांकडे अपील केले यष्टेंच्या मागे रोहित पार्टे यांनी. आणि फलंदाज बाद होतोय. यष्टीचित केलं गेलंय. पहिला धक्का बसतोय तो आदर्श निवे या संघाला. पंच दोन बॉल झाले. सामना चालू करा. जास्त उशीर करतायत. 3 बॉल झाले. 3 चेंडूवरती कोणती 2च बॉल झाले. 2च. दोन चेंडू आतापर्यंत हाताळलेत सोमनाथ उत्तेकर यांनी. हा चेंडू पाहिला तर ऑफ टर्मच्या बाहेर बराच टाकला गेलाय आणि व्हाईट बॉल, त्यावरती एक सिंगल. अशा 2 धावा ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 2 धावांची नोंद स्कोर कार्डवरती पाहायला मिळते. सोमनाथ उत्तेकर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खालवरपती 10 चेंडू. इथं मात्र सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक बंटी आहेत. एक सिंगल घेतली जाईल. एका सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाईल 3 धावांवरती. 31 धावांचं आव्हान. 31 धावा ज्या बनवायच्यात आदर्श निवे या संघाला. सोमनाथ उत्तेकर पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी सजवलाय आणि चेंडू जाईल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी चौकार. प्रवीण यांच्या बॅटमधून भाऊ आऊट झाल्यानंतर अक्षय आणि प्रवीण यांनी चौकार एक खेळलाय. 31 धावा ज्या बनवायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जात आहेत. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड पॉइंट ला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातील. तीन धावा घेतल्या जातील. 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 10 या आकड्यावरती. लास्ट बॉल.
शेवटचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बराच ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला गेलाय. सोमनाथ उत्तेकर यांनी पहिले 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले. त्यानंतर मात्र एक चौकार त्यांच्या षटकामध्ये पाहायला मिळाला, एक तिहेरी धावा पाहायला मिळाल्या आणि आता व्हाईट बॉल टाकला गेलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बंटी त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करतायत. एक सिंगल घेतली, एका सिंगलने धावफलकामध्ये वाढ होते. षटक क्रमांक पहिलं संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 19 धावा ज्या बनवायच्यात. 18 बॉल 19 धावांची आवश्यकता. डावखोऱ्या त्याचे गोलंदाज किरण मोरे. साईनाथ नगर मैदानामध्ये किरण मोरे यांच्या नावावर देखील एक रेकॉर्ड आहे. त्यांनी मेडन ओव्हर टाकली होती. आठ संघांची टुर्नामेंट होती आणि त्या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकली होती किरण मोरे यांनी. तर आता पाहूया कशा तशाच प्रकारे गोलंदाजी करतायत का. 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू या ठिकाणी टाकलाय. बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु बॅटची एज घेतली गेली. चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल मिळते. एका सिंगलने धावफलकावरती वाढ होते. 13 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. अक्षय आणि प्रवीण मात्र लक्ष्याचा पाठलाग करतायत. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला इथं करामत करतायत किरण आणि त्रिफळाचित केले गेले. अक्षय हा देखील बाद होतोय. म्हणजे सलामीची जोडी माघारी परतली आहे. या चेंडूवरती विकेट मिळवले. त्रिफळाचित केलं फलंदाज. आणि आता मात्र विजू मैदानामध्ये जातील बॅटिंगसाठी. डावखोर हाताचे फलंदाज आहेत विजू. दोन्ही संघाचे जर पहिले 2 षटका पाहिले तर अतिशय चांगल्या प्रकारचे पाहायला मिळाले. परंतु या षटकामध्ये किरण आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 2 चेंडू हाताळलेत, एक विकेट देखील घेतले. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला होता. स्क्वेअर लेगला डिक्लर झोन मध्ये चेंडू जाईल. एकच धाव. विजू पुन्हा एकदा बॅटिंग साठी सज्ज होतील. फुलटॉस होता, त्याला खेळलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वराज चेंडूवरती येतील. चेंडूची फेक करेल. एक सिंगल घेतली जाईल. स्वराज जाधव म्हणजे संदीप कदम यांचे भाचे देखील आहेत. ते मावस भाऊ आहेत. सॉरी. त्या ठिकाणी चेंडू खेळलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे. चेंडूची फेक करेल. एक सिंगल घेतली जाईल आणि या सिंगलने धावफलकात वाढ होते. धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. किरणने एक चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत किरण करतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा. सोमनाथ उतेकर पहा, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. धावबाची संधी जरूर निर्माण झालेली परंतु एक सिंगल तर घेतली गेली आणि एक यशस्वी षटक टाकलं गेलंय किरणने. केवळ धावा खर्च केल्या त्या 5 आणि एक विकेट मिळवली. 17 येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि 14 धावांची आवश्यकता. 12 बॉल 14 रनची आवश्यकता.
चला घाई करायची विनंती आहे, घाई करा, या सामन्याला लेट होतोय. उतेकर साहेब लवकर. समीर माबदी गोलंदाजी मार्कवर. केतन पवार शेवटची मॅच वाटतं. केतन 2 धावा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. समीर माबदी. आता सामना आलाय तो 11 बॉल आणि 12 धावांवरती. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव, एक सिंगल मिळेल. विजू तळेकर पहा एक चांगले फलंदाजी करतायत. सिंगल डबल धावा मात्र त्या गोळा करतायत, कारण त्यांना माहिती आहे संघाचा लक्षाचा पाठला करत असताना, चेसिंग करत असताना जास्त धावा नाहीत समोर. परंतु बोरावळे संघाचे गोलंदाज समीर माबदी यांना देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. चांगला बॉल, त्यावरती चांगला फटका खेळलाय. विजू यांच्या बॅट मधून आला आणि त्या ठिकाणी झेल टिपलाय. खेळाडू बाद होतोय. विजू बाद झालेत आणि मनोज मैदानामध्ये जातील बॅटिंगसाठी. वीस धावा झाल्यात. समीर माबदी पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु मिस होतोय आणि डॉट बॉल. चांगलं षटक समीर यांनी देखील आतापर्यंत टाकले. 4 चेंडू टाकलेत आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात. 8 चेंडू आणि 11 धावांवरती सामना आलाय. सामना रंगात आलाय म्हणावं लागेल. बोरावळे विरुद्ध आदर्श निवे या दोन संघाची मॅच. चांगला चेंडू आणि त्यावरती चांगला प्रहार, चांगला फटका. झेलबादची संधी निर्माण झाली, परंतु मिस फिल्डिंग आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा चौकार. 4 धावा. आता सामनाचं गणित मात्र 7 चेंडू आणि 7 धावा. 7 बॉल 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वीपर कव्हरला फटका खेळलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल 2 धावांसाठी. सामना आता आलाय तो 6 चेंडू आणि 5 धावांवरती. 3 षटक संपलेत. समीर माबदीच्या या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या त्या 9. चरे संघाचे कर्णधार यांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहावे. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. प्रवीण 14 धावांवरती खेळतायत वैयक्तिक. पंचाने थोडी घाई करावी.
तर अंतिम आणि निर्णायक षटक मात्र असोसिएशनचे खजिनदार बोरावळे गावचे खेळाडू सुनील उतेकर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, स्वतः कर्णधार आहेत आणि शेवटचं षटक घेऊन आलेत. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आणि मॅच जिंकून देतील का संघाला. 6 बॉल 5 धावांची आवश्यकता. तर सुनील उतेकर यांनी मॅच संघाला विजय केलं तर दत्ता केसरकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मॅच जिंकून दिली तर 500 रुपये. त्वरित जास्त उशीर होतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जात आहेत, कृपया लक्ष द्या. सहकार्य करा बोरावळे. 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू पहा, सुरेख चेंडू पाहायला मिळाला सुनील उतेकर यांचा. डॉट बॉल येतोय. 5 बॉल आणि 5 असं समीकरण मात्र आता आदर्श निव्वळ संघासमोर. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहा धावाची संधी आणि डायरेक्ट हिट या ठिकाणी रोहित पार्टे. चेंडू मात्र ते गोलंदाजाकडे देत होते, परंतु सुनील उतेकर स्टंपच्या बाजूला झाले आणि थेट स्टंप वरती डायरेक्ट हिट केला. फलंदाज मनोज बाद होत आहेत. सामन्यामध्ये रंगत निर्माण झाली आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चार बॉल आणि 5 धावा. राकेश मैदानामध्ये जात आहेत, नवीन बॅट्समन, न्यू बॅट्समन. चला 4 बॉल 5, घाई करायची. पंच टायमिंग चेक करा यांचा. फुल टॉस, लोअर फुल टॉस कव्हरला खेळायचं होतं, परंतु बॅटची एज घेतली. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न आणि इथं पहा सुनील उतेकर यांच्याकडून चूक होते. थ्रो तर चांगला फेकला होता, परंतु गोलंदाजाकडून चूक होते आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सामना आता इव्हन पोचला येतो. 3 बॉल आणि 3 धावांवरती. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. प्रवीण स्ट्राईक एंडला. प्रवीण मात्र एक हाती किल्ला लढवतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. फुल टॉस बॉल त्याला देखील खेळलंय. जय त्या ठिकाणी आहेत. स्वराज चेंडू कलेक्ट करतील, फेकतील, त्यानंतर घेतल्या गेल्यात ह्या 2 धावा आणि सामना आता येऊन पोहोचला येतो. 2 बॉल 1 धावेवरती. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. आणि विजय होत आहेत आदर्श निवे. प्रवीण यांनी चांगली बॅटिंग केली. चला टॉस साठी या आदर्श निवे आणि चरई संघाचे कर्णधार टॉस साठी. चरई आणि आदर्श निवे टॉस साठी त्वरित या.